काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी आज नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत। नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आणि त्याचबरोबर विधानसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ आज राहुल गांधी नांदेडमध्ये येत आहेत। आपण पाहू शकतो की त्यांच्या या सभेची जय्यत तयारी करण्यात आलेली आहे। नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीचे उमेदवार प्राध्यापक रवींद्र चव्हाण यांच्या प्रचारार्थ आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आज राहुल गांधी नांदेडमध्ये आहेत। आपण पाहू शकतो की समोरच्या बाजूला हा भव्य असा स्टेज उभारण्यात आलेला आहे आणि त्याच बाजूने संपूर्ण हा जो मंडप आहे ते वॉटरप्रूफ मंडप या ठिकाणी टाकण्यात आलेला आहे। आपण समोरच्या साईडला पाहू शकतो की जवळपास 60 ते 70 हजार लोक बसतील अशी आसन व्यवस्था या ठिकाणी निर्माण करण्यात आलेली आहे। एकंदरीत या सभेच्या पार्श्वभूमीवर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। दुपारी 3 वाजता राहुल गांधी यांच्या सभेला सुरुवात होणार आहे। लोकसभेचे उमेदवार प्राध्यापक रवींद्र चव्हाण आणि महाविकास आघाडीचे जे विधानसभेचे उमेदवार आहेत त्यांच्या प्रचारार्थ ही सभा आयोजित करण्यात आलेली आहे। दुपारी 3 वाजता या सभेला सुरुवात होणार असून राहुल गांधी या सभेच्या माध्यमातून काय संबोधित करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। संजय सूर्यवंशी, साम टीव्ही न्यूज, नांदेड। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।